और चले जाइए, पहिलाच बॉल, पहिला षटकार. पहिलाच बॉल वरती चेंडूला पाठवलं सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता आणि 6 धावेने धावसंख्या फळकावरती आपण गुणफळकावरती पाहतोय. वैयक्तिक खातं उघडलं गेलंय, सांघिक खातं उघडलं गेलंय. धावसंख्या फळकावरती 6. विश्वास लसनेने मागच्या मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केलेली, जिथे 2 षटकं हाताळली होती, पण आता विश्वासच्या विपक्षात मध्ये. पुढचा बॉल आणखी एक फुल टॉस आहे. पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, पण विश्वासचा हा कमबॅक मिळून देतो विकेट. योगेशला माघारी परतावं लागेल. बोरपाडाकरांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फळकावरती पाहतोय 6 या आकड्यावरती आणि विकेट गमावा लागलाय. 1. योगेश परतले गेलेत माघारी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पहिलाच बॉलवरती चेंडूला पाठवलं गेलं सरळ सीमारेषेच्या बाहेर. पहिला बॉलवरती षटकार आला आणि दुसऱ्या बॉलवरती पहा विश्वासचा कमबॅक पाहायला मिळाला, जिथे विकेट मिळवून दिला आपल्या संघासाठी. याच गोष्टीची चर्चा करत होतो की फ्रंटलाईन गोलंदाज आहे, अशा प्रकारची गोलंदाजी एक्सपेक्ट करत होता संघ, आणि त्याचमुळे विश्वासला अनेकदा आपण पाहिलंय सुरुवातीच्या घडीला शतक हाताळताना. पहिला 2 चेंडूवरती 6 धावा फळकावरती 1 विकेट गमावला गेला. चेंडू क्रमांक 3 बॉल तयार. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे तो क्षेत्ररक्षक, आणि रिझल्ट यावेळेस बदलेल, कारण की झेल सोडली. लाईटली घेण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाकडनं, अगदी इझी झेल करण्याचा प्रयत्न केला गेला, आणि तदनंतर यावेळेस थोडासा का होईना पण चुकी घडली. चेंडूमध्ये जर बघितलं गेलं तर फार वेळ मिळाला होता चेंडूला कलेक्ट करण्यासाठी. आणखी 1 विकेट गमावण्याची संधी आली होती, पण इथे गोलंदाज नाराज आहेत, इथे कर्णधार नाराज आहेत, इथे खेळाडू नाराज आहेत. प्रेक्षक वर्ग देखील आपल्याला नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळतोय, कारण की जीवनदान दिलं गेल्या मैदानामध्ये. धावसंख्या फळकावरती वाढती जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. यावेळेस लॉफ केलंय आणि आता मग कॅच का सोडली याची उत्तरं देताना बॉल सरळ पाठवला जाईल सीमारेषेच्या बाहेर. आलाय पंचांचा इशारा. 4. चौकार, आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 12. हा रिप्ले पहा. बॅटचा अगदी मिडल केलं गेलं चेंडूला, आणि तदनंतर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सरळ पाठवलं गेलं चौकाराकरिता, आणि चौकाराने धावसंख्या फळकावरती 12 या आकड्यावरती पहिल्या 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. नक्षत्र चौदरपाडा संघाला आपण मैदानामध्ये पाहतोय. पहिली मॅच खूप चांगल्या पद्धतीने, बॅटिंग चांगली झाली होती, बॉलिंग चांगली झाली, क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं झालं, त्यामुळे इथे एक वेगळं चॅलेंज असेल टीम एनआर बोरपाडा संघाला. पुढचा बॉल, अजून एक तडाखा, अजून एक धमाका. हा देखील बॉल निघून जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. या षटकामध्ये हा दुसरा षटकार आणि 1 चौकार पाहिलाय. रिप्ले पहा. हा देखील फुल टॉस चेंडू होता. अधिकता जर बघितलं गेलं ना तर या षटकामध्ये ऑलमोस्ट सगळे चेंडू फुल टॉसच्या पद्धतीनेच पाहिलेत, आणि म्हणूनच की काय आता समीकरण थोडंसं वेगळं पाहायला मिळतोय. लेंथ लाईन मध्ये सुधार करावा लागेल विश्वासला. ज्या गोलंदाजीसाठी ओळखलं जातं ती आता पाहायला मिळत नाहीये. हा चेंडू चांगला होता, पण प्रहार तितकाच चांगला आहे, आणि बॉल निघून जातोय सरळ षटकाराकरिता. याआधी झेल सोडली होती, आणि तदनंतर झेल सोडल्यावरती चौकार, आणि मग बॅक टू बॅक 2 षटकार पाहिले. आणि धावा फळकावरती जर बघितला गेला तर टोटल फळकावरती पाहतोय 24 आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आपण पाहिलं, जिथे गोलंदाजीवरती आपण विश्वास आणि यस ज्या पद्धतीने मोठे फटके आलेत ना, 70-70चा चेंडू वापरला गेलाय या स्पर्धेसाठी, लगा तो 6. आणि या षटकामध्ये
किती सिक्स पाहिलेत आपण? टोटल 3 आणि एक चौकार देखील. टोटल धावा फळकावरती 24. झेल सोडली होती, झेल सोडली गेली महेंद्रची आणि त्यानंतरचा जो प्रवास पाहिला ना तो अफलातून होता. अनेकदा आपण चित्र पाहिलंय की जेव्हा पण झेल सोडली जाते तेव्हा तेव्हा त्या फलंदाजाने अटॅक केलं आणि तेच दाखवलं या मैदानावरती. झेल का सोडली गेली आता हा प्रश्नचिन्ह सर्वात मोठा मनामध्ये पाहायला मिळतोय. चुकी घडली गेली या मोरपाडाच्या क्षेत्ररक्षकाकडनं आणि त्या चुकीचा फायदा समोरच्या संघाच्या बॅटर्सने खूप चांगल्या पद्धतीने उचलला गेला. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा फळकावरती. षटक क्रमांक 2 प्रणय बोटकुंडले. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डावखुर आताचा फलंदाज डीप मधनं क्षेत्ररक्षक पोहोचतील. एक सिंगल धाव बनवली जाईल. फेकी करेपर्यंत एक सिंगल असेल. प्रतीक वाकडेचा जर विचार केला तर बघा एक सिंगल घेऊन स्ट्रायकर एंड वरती पुन्हा एकदा महेंद्रला आणलं गेलं. महेंद्र भाकरे जिथे आपण पाहतोय ज्याने 4 चेंडूमध्ये 18 धावा या आधी बनवल्या गेल्या. सो इथून जितकं जास्त स्ट्रायकर एंड वरती असतील ना महेंद्र आणि ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत, ज्या पद्धतीने अफलातून फटके त्याने बनवले गेलेत ना, इथून फायदा होईल नक्षत्र चौधरपाडा संघाला. सलामीसाठी आपण जर बघितलं तर योगेश कोहलीची जोडी होती पण योगेश परतले गेले आणि त्यानंतर इनॅट नंबर 3 पोझिशन क्रमांक 3 वरती महेंद्र. पुढचा बॉल ऑप्शनच्या बाहेर होता. खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आता इथून रनआउटची संधी देखील असेल. चुका घडतात, फार साऱ्या चुका घडतात. यावेळेस बिंदास लसनेकडनं चुकी घडली. जो प्रमुख खेळाडू आहे चेंडूला अडवताना जर बघितलं तर विकेटची घाई होती, त्यामुळे खूप जास्त घाई केली चेंडू फेकण्यामध्ये आणि मग योग्यरित्या नाही फेकू शकले. हा रिप्ले पहा. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये चेंडू अडवला गेला. फेकण्याच्या घाईमध्ये हातातून चेंडू निसटला आणि त्यानंतर वाईडिश फेकला गेला चेंडू. त्यामुळे गोलंदाजापर्यंत चेंडू पोहोचू शकला नाही. फुल लेनचा चेंडू होता. ड्राईव्ह केला गेला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल आहे. क्षेत्ररक्षक अडवतील. फेकी आता वेगाने झाली आहे पण इथे आता पंचांचा इशारा काय येतोय? फलंदाजाला माघारी परतावं लागेल. प्रतीक वाकडेचा विकेट. विकेट क्रमांक 2. हा दुसरा झटका. नवीन बॅटर विशालला पाहतोय आपण. विशाल डाकीला आपण पाहतोय क्रमांक 4 वरती. महेंद्र बाकरेच्या समवेत महेंद्र चांगली बॅटिंग करतोय मैदानामध्ये. हा रनआउट पहा. गोलंदाजापर्यंत चेंडू पोहोचला गेला. त्यानंतर चेंडूला अडवलं आणि यष्टांवरती फेकला. फार पाठी होते. क्रीज पासून जर बघितलं गेलं तर अगदी 2 ते 3 पावलं पाठी होते. त्यामुळे मात्र विकेट तिथून पाहायला मिळेल. पंचांनी एक चांगला डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला गेला आणि 26 आकड्यावरती झटका क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. लाफ करण्याचा प्रयत्न केला गेला. पाठीमागे आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पोहोचतील. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन दिला जाईल. फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढली आहे. धावसंख्या फळकावरती 27 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर विश्वासला एक विकेट मिळाला होता अगदी दुसऱ्या चेंडूवरती. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती कलाटणी पाहायला मिळाली जिथे 2 धावा आल्यात पण तिथे एक झेल होती जी सोडली गेली आणि त्यानंतर जर बघितलं तर जिथे झेल सोडली तिथे 20 धावा फळकावरती. ज्यावेळेस झेल सोडली त्यावेळेस 0 वरती होते आणि आता इथून टोटल 20 धावा फळकावरती पाहायला मिळाल्या वैयक्तिक महेंद्रच्या आणि टोटल धावसंख्या 27. डावखुर आताचा फलंदाज स्ट्रायकर एंड वरती. फुल टॉस चेंडू होता. नाही कन्वर्ट करू शकले. बॅटवरती नाही घेऊ शकले आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची समाप्ती आपण पाहतोय. डॉट बॉलची घोषणा. हा रिप्ले पहा. प्रणय बोटकुंडले आपला चेंडू क्रमांक 5 घेऊन तयार झाले होते. फुल टॉस होता. पायावरती आदळला गेला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर कुठलाच प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली आणि आज डॉट बॉलच्या समाप्तीनंतर 27 आकड्यावरती धावसंख्या. शेवटचा अंतिम चेंडू गोलंदाज प्रणय तयार. या षटकामध्ये कमबॅक करून दिला. प्रणयने जे मागचं षटक विश्वास लसनेचं महागडे ठरलं होतं इथे बॅक करतोय स्वतःला. पण मागच्या मॅच मध्ये चित्र वेगळं होतं. विश्वासने चांगली गोलंदाजी केलेली आणि प्रणयच्या विपक्षामध्ये धावा आलेल्या. चांगला बॉल आहे. यशांवरती जाऊन आदळला आणि पंचांचा इशारा. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. इथून परततील माघारी विशाल डाकी.
प्रणय आपला शेवटचा अंतिम चेंडू घेऊन अगदी पुढे चेंडू हाताळला गेला, पुढातला चेंडू होता आणि तदनंतर मिस झाले. विकेट टू विकेट गोलंदाजी करत होते आणि तदनंतर यष्टा उद्ध्वस्त केल्या गेल्या आणि तिसरा क्रमांकाचं विकेट देखील मैदानाच्या बाहेर माघारी परतले गेलेत. हा तिसरा झटका 27 आकड्यावरती. आता मी म्हणेन की टीम एनआर बोरपाडा संघ बॅक करायला सुरुवात करते. पहिल्या षटकामध्ये धावा 24 येऊन 27 धावा फळकावरती पाहतो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3च धावा दिल्या गेल्या. मागच्या मॅच मध्ये प्रणय महागडे ठरले होते, पण यावेळेस बघा स्वतःला बॅक केलंय. हेच तर खरं क्रिकेट आहे. तुम्हाला तुमच्या गोलंदाजाच्या विपक्षामध्ये एखाद्या गोलंदाजाच्या विपक्षामध्ये जर धावा आल्या तर येणाऱ्या पुढच्या गोलंदाजाला ते षटक बॅक करावं लागतं. त्याचमुळे तुम्ही एका टीम वर्कने पुढे जाल आणि इथे तेच काम दाखवलं गेलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 24 ची सरासरी होती, पण आता सरासरी घसरली आहे 13.50. षटक क्रमांक 3 गोलंदाजीवरती आपण विवेकला पाहतोय. विवेक डोंगरे आहेत षटक क्रमांक 3 घेऊन. सरासरी घसरताना पाहायला मिळाली 13.50. कदाचित षटक क्रमांक 2 मध्ये थोडेसे वेगळे प्लॅनिंग पाहायला मिळाले असते. 10-12 धावा जरी बनवल्या असतं तर आता इक्वेशन थोडंसं वेगळं असतं, पण मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये पण अजून देखील महेंद्र बाकरे मैदानामध्ये आहेत, जे आता स्ट्रायकर एंड वरती लीड करतील का. बॅटिंगची ऑर्डर इथून. चांगला बॉल, चांगला चेंडू हाताळला, पण पंचांचा इशारा की लेग स्टंपला सोडून गेला होता. वाईड चेंडूची समाप्ती पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीये. हा टप्पा पडल्यानंतर लेग स्टंप वरती चेंडू अगदी जवळ गेलाय. शरीराला देखील लागला असता आणि कदाचित जर शरीरावरती आदळला असतं तर लेग बिफोर विकेटची अपील देखील झाली असती, पण हाईट होती. चेंडू मध्ये बाउन्स होता. बोला तयार. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. ब्लॉक झाले तिथे. यॉर्कर बनवून घेतला गेला चेंडू फलंदाजामुळे. फ्रंटफुटचा चेंडू होता. जर जाग्यावरून खेळले असते तर कदाचित बॅट वरती येऊ शकला असं चांगल्या पद्धतीने, पण स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तदनंतर यॉर्करच्या पद्धतीने आपण चेंडू पाहिला आणि तदनंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. 29व्या फळकावरती आपण पाहतोय, जिथे 3 विकेट गमावले गेलेत. प्रथमतः बॅटिंग करताना टीम नक्षत्र चौधरपाडा संघ बलाढ्य संघ आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये येणारा बोरपाडा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. दोन्ही संघांचा विचार केला तर हेड टू हेड फाईटने मी म्हणेन की दोन्ही संघ ॲज इट इज आहेत, त्यामुळे बॅटल एक चांगला रंगेल. बोरपाडा संघ देखील बॅटिंग करू शकतो. डीपनेस आहे बॅटिंगची. गोलंदाज तयार. विकी आहे सायकर एंड वरती. इथे चाणाक्ष फटका पाहायला मिळेल विकीच्या माध्यमातून. शक्तीचा वापर युक्तीने केला आणि युक्तीने मिळवला चौकार. बॉलला पाठवलं, डीप थड मानला. 4 धावेंकरिता आलाय चौकार. हरिप्ले पहा. टप्पा पडल्यानंतर चेंडूमध्ये बाउन्स होता. लेट कट करण्याचा प्रयत्न केला. हलक्या गतीने गॅप गेल्या एंड पॉइंटच्या मधोमधनं अगदी चेंडूला पाठवलं गेलं सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता आणि 4 धावेने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. 33 इक्वेशन बघा. 33 वरती 3 विकेट. 3-3-3 3-3 आपल्याला पाहायला मिळतं. 33व्या फळकावरती आहे, जिथे 3 विकेट गमावले गेलेत. चेंडूचा खेळ देखील समाप्त झालाय. 2 चेंडू क्रमांक देखील 3 आहे आता. विवेक डोंगरेला आपण पाहतोय गोलंदाजीवरती. चौकार दिला गेलाय. मागच्या 6 चेंडू मध्ये जर बघितलं गेलं, मागच्या 7 चेंडू मध्ये एकही मोठा फटका आला नव्हता. आता 8व्या चेंडूवरती अखेर तो चौकार पाहायला मिळाला आणि जिथे युक्तीने हा चौकार कमावला गेला. चेंडूची गतीचा वापर केला. चेंडूच्या लेंथ लाईनला खूप लवकर ओळखलं गेलं आणि तदनंतर एक चाणाक्ष फटका पाहायला मिळाला विकीच्या माध्यमातून. पुढचा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न होता, पण बॅटवरती नाही घेऊ शकले. आता एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा मिळेल. या आधी टीम बोरपाडा संघाने क्षेत्ररक्षकांना मध्ये खूप साऱ्या चुका केल्यात आणि इथे देखील चुकी करताना पाहायला मिळते. महेंद्रची एक झेल सोडली गेली, तदनंतर एक रनआउट गमावला गेला. तदनंतर आता इथे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव दिली जाते आणि एका धावेने मदतीने धावसंख्या फळकावरती वाढली आहे देखील. 34 34 आकड्यावरती जाऊन पोहोचतील. 3रं षटक प्रगतीपथावरती असताना 4 षटकांची आपण मॅच पाहतोय. 40-45 धावा बनवल्या. नक्षत्र चौधरपाडा संघाची गोलंदाजी चांगली आहे. मी म्हणेन की एक चांगला टोटल आहे. उडवण्याचा प्रयत्न आहे हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक अगदी स्क्वेअर लेगचे विश्वास आहे तिथे फेकी करतील आणि फेकी करेपर्यंत 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्या जातील.
फेकी जर बघितली गेली तर अगदी ज्यावेळेस यष्टीरक्षक तिथे पोहोचले त्यांच्या समोर चेंडू टाकला गेला, त्यामुळे टप्पा पडल्यानंतर चेंडू जास्त हाईट वरती बाउन्स झाला, नाही अडवू शकले चेंडूला. फ्लॅट फेकी करावी लागेल तुम्हाला. रनआउट जर शोधायचा असेल तर या स्थानपर्यंत चेंडूला पोहोचवावं लागेल, तरच विकेट मिळू शकतो. 36वा फळकावरती जोडला जातील. 3 विकेट गमावले गेले. चेंडू क्रमांक 5 विवेक पुन्हा एकदा सेपाट करून खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन ड्राईव्ह पाहायला मिळेल. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक अडवतील. फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची देखील कॉलिंग. बघा आता इथून मोठे फटके येत नाही, पण इथून डबल सिंगल वरती फोकस केलाय. एक चौकार आला होता, तदनंतर एक सिंगल, मग तदनंतर पुढच्या 2 चेंडूवरती 2 डबल पाहायला मिळाल्या आणि टोटल धावा फळकावरती देखील 38 आकडावरती. ठाऊक आहे टीम नक्षत्र चौदारपाडा संघाला, कारण की इथून विकेट मिळाले टीम एनआर बोरपाडा संघाला, तर कदाचित परिस्थिती बदलेल. त्यामुळे की का डबल सिंगल वरती फोकस करतायत. हा चांगला बॉल आहे, पंचांचा इशारा येतोय. होतोय षटक समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 38. नेक्स्ट मॅच खेळवा. यानंतर होणारी मॅच टीम वेळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये पिंपळनेर या दोन्ही संघांचे कर्णधार आणि आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. वेळे संघाचे कर्णधार आणि पिंपळनेर संघाचे कर्णधार. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. सो चला दोन्ही संघांचे कर्णधार आपण त्वरित नाणेफेकीसाठी रवाना व्हायचं आहे. चालू असलेली मॅच आपण पाहतोय. नक्षत्र चौधरपाडा त्यांच्या विपक्षामध्ये येणार बोरपाडा. हे 2 संघ मैदानामध्ये आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12.67 सरासरी धावा फळकावरती बनवल्या गेल्यात. 38. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती. ऑप्शन जर बघितले गेले ना तर एनआर बोरपाडा संघाकडे ऑप्शन आता गोलंदाजीचे आहेत फार. विवेक शेळके देखील गोलंदाजी करू शकतात, ते देखील आपण दिसतात मैदानामध्ये. पण गोलंदाजीवरती आणलं गेले गोलंदाज धीरज तांदळेला. विश्वास ठेवलाय धीरजवरती, विश्वास दाखवला जातोय धीरजवरती, कारण की पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजी धीरजने चांगली केली होती. त्याचमुळे धीरज आता 4थ्या षटकामध्ये डेथ मध्ये फिनिश करताना या गोलंदाजीला पाहायला मिळतोय. आता बघावं लागेल धीरज कशा प्रकारची गोलंदाजी करेल. आज बंटी शेळकेची उपस्थिती नाही आहे मैदानामध्ये. अनेकदा आपण पाहिलं डेथ मध्ये बंटी शेळके गोलंदाजी करत असतात. बोला तयार. पहिलाच बॉल धीरजचा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले गेले. फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि तदनंतर एकच सिंगल मिळेल. एका धावेवरती थांबवलं गेलं आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 39. चर्चा करत होतो आपण 40-45 धावांची, पण आता असं वाटतंय की पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाला. 39 धावा आहेत. एखादा मोठा फटका आला तर 50 पर्यंत देखील पोहोचू शकतात. टीम नक्षत्र चौधरपाडा संघ मैदानामध्ये. महेंद्र स्ट्रायकर एंड वरती हवेमध्ये. मिस टाइम स्ट्रोक इथे देखील आता झेल टिपली जाईल आणि मग मागच्या चेंडूवरती केलेली चुकी, अर्थात महेंद्रची याआधी ज्यावेळेस झेल उडली होती त्यावेळेस केलेली चुकी इथून परतफेड करताना विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. हा रिप्ले पहा. ऑप्समच्या बाहेरचा चेंडू दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न केला. हवेमध्ये अगदी उंची गाठली गेली आणि तदनंतर लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये यावेळेस चुकीवरती मात करताना पण लेट झालाय, कारण की ज्यावेळेस महेंद्रची झेल सोडली अगदी 0 वरती खेळत होते, तदनंतर महेंद्रने 11 चेंडूमध्ये 25 धावांचा प्रवास केला होता. या 25 धावा कुठेतरी महागड्या ठरू शकतात. पण क्रिकेटमध्ये म्हणतात ना की जर तरला थारा नाहीये, तुम्ही काय करू शकता, त्याच्याकडे जास्त फोकस केलं जातं. आणि यावेळेस महेंद्रने 25 धावा बनवल्या गेल्या, जीवनदान दिलं, त्याचा फायदा उचलताना 25 धावांचं योगदान. 39 वरती 4था झटका मैदानाच्या बाहेर परतला गेला. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धीरज चांगली गोलंदाजी करतोय. नवीन बॅटर विकेश कोळी. बालाजी चषक 2024 आपण हा महासंग्राम पाहतोय. थोडासा पद्धतालित्यामध्ये अडचणी. मृत चेंडू डेड बॉलचं घोषणा आपल्याला पाहायला मिळाली पंचांच्या माध्यमातून. पंचांची भूमिका देखील आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिली. खूप चांगल्या पद्धतीने पंचांची भूमिका बजावताना आमचे सगळेच पंच. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. मिड विकेट मध्ये
चिता पोहोचतील, फेकी करेल आणि तदनंतर फेकी पर्यंत एक सिंगल धाव पाहायला मिळेल. राकेश होते तिथे, ज्यांना चिता म्हणून ओळखला जातोय बोरपाडा संघाकडनं, आणि एका धावेच्या मदतीनं 40 या आकड्यावरती धावसंख्या फळकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चेंडूंचा जिथे खेळ समाप्त झालाय टोटल आतापर्यंत 3. विवेक आणि विकेशची जोडी मैदानामध्ये आहे. स्ट्रायकर एंड वरती यावेळेस विवेकला आपण पाहतोय. लॉफ करण्याचा प्रयत्न हवेमध्ये, राकेश झेल कंप्लीट केली जाते आणि तदनंतर अजून एक विकेट. विकेट क्रमांक 5वा 40 आकड्यावरती. धीरजला आणलं होतं गोलंदाजीवरती डेप्थ मध्ये फिनिश करण्यासाठी आणि धीरज आता चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडू हाताळलेत, 2 विकेट मिळवलेत, धावा दिल्यात फक्त आणि फक्त 2. हा पहा विकेट कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतोय. शफल केलं होतं, ऑप्समच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला मिड विकेटला टार्गेट करत होते आणि तदनंतर जर बघितलं एलकुंदे गावचे उद्योगपती आदरणीय प्रिन्सी बसने साहेब यांचे ते शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करेन, आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे बालाजी चषक 2024 मध्ये. नवीन बॅटर अजय कोळी, जे स्ट्रायकर एंड वरती आहे 40 आकड्यावरती. 5 विकेट. पुढचा बॉल अपील तर केली गेली होती, पण तदनंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती लेगबाईच्या स्वरूपात धावा आहे. एका धावेने धावसंख्या फळकावरती वाढली आहे देखील, जाऊन पोहोचला गेला 41-41. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 41 धावा फळकावरती पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम चेंडू असेल या पहिल्या पूर्वार्धाचा. मग बघावं लागेल टीम नक्षत्र चौदरपाडा संघ किती धावांचा आव्हान देते. शेवटचा अंतिम चेंडू पाठवलाय, बॉल सरळ निघून जातोय सीमा रेषा बाहेर. लगा तो 6 और ये देखो षटकार. शेवटचा अंतिम चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा ऑन साइडला लॉंग ऑनला क्लिअर करताना पाठवलं. चला नेक्स्ट मॅच. टीम वेळे संघाचे कर्णधार आणि टीम पिंपळनेर संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं. बोथ टीम कॅप्टन्स चलो बी फास्ट. धावसंख्या फळकावरती बनवल्या गेल्या टोटल 47. विजयासाठी 48 धावांचं दिलंय आव्हान. संवाद नाणेफेकीच्या कक्षामध्ये जिथे आपण करत आहोत टॉस, आणि टॉसचा बॉस कोण होणार हे पाहावं लागेल. करंजी गायकवाड साहेबांना मी विनंती करेन आपण नाणेफेकीसाठी यायचंय. नाणेफेकीचा आपण कौल करत आहोत. एका बाजूने बालाजी चषक 2024 कॉलिंग दिली जाते वेळे संघाकडनं. बालाजी चषक 2024 अशी कॉलिंग आहे आणि नाणेफेकीचा कौल जिंकलेत टीम वेळे संघ. वेळेच्या विपक्षामध्ये आपण जर बघितलं तर पिंपळनेर संघ आपल्याला पाहायला मिळतो. नाणेफेकीचा कौल जिंकले. काय डिसिजन असेल सर्वप्रथम? बॅटिंग करू आम्ही. पहिल्या मॅच बद्दल काय म्हणण्याचा प्रयत्न असेल? पहिल्या मॅच मध्ये विजयश्री मिळाली. हो नक्कीच. आता यावेळेस बॅटिंग करायची आहे. 4 षटकांची मॅच, किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त रन काढू आम्ही. काय म्हणाल, अनेकदा आपण पाहिलंय ना की नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय, पण यावेळेस बॅटिंग वरती दिसताय तुम्ही. एक वेगळं डिसिजन, त्यामुळे हा डिसिजन घेण्याचं काय उद्दिष्ट? आम्ही जास्तीत जास्त रन काढू आणि बॉलिंग चांगली टाकण्याचा प्रयत्न करू. चला आता जाऊयात आपण पिंपळनेर संघाच्या कर्णधाराकडे. नाणेफेकीचा कौल हारलायत, पण गोलंदाजी वाट्याला आली आहे. आय थिंक सो गोलंदाजी डिसाईड केली असती. 4 षटकांची मॅच आहे. प्रथमतः गोलंदाजी करताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि तदनंतर बॅटिंग करताना काय प्लॅनिंग्स? 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि बॅटिंगमध्ये विजय गायकवाड आणि सचिन गायकवाड यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. चला देऊयात आपण दोन्ही संघांना शुभेच्छा. तर नाणेफेकीच्या कक्षाकडनं टीम वेळे संघ टॉस जिंकतायत आणि सर्वप्रथमतः डिसाईड केलंय बॅटिंग करण्याचं. इन्व्हाइट केलं जाईल गोलंदाजी करण्यासाठी. देऊयात शुभेच्छा आणि जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये. जिथे परिवर्तन आपण करतोय, तुमच्या समोर जॉईन होतील या उत्तरार्धामध्ये के अर्थात करंजी काळन.
नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. बालाजी चषक 2024 चौथी रात्र अर्थातच सामना आपण पाहत आहोत तो येणार बोरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध नक्षत्र चौधरपाडा या दोन संघांदरम्यान. टार्गेट आता असेल या मॅच मध्ये ते अर्थातच 48चं. स्क्रीनवरती हा फ्लेक्स तुम्हाला पाहायला मिळतोय, ज्यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अध्यक्ष ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण, संस्थापक अध्यक्ष DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सरकार श्रीमान दयानंदजी चोरगे साहेब. अंतिम रात्रीमध्ये उद्या साहेबांचं आगमन देखील आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. स्वागताची जोडी आपण पाहतो येणार बोरपाडाची मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. फलंदाज राकेश जाधव आणि प्रतीक तांदले. दुसऱ्या बाजूने प्रतीक तयार होतोय, प्रतीक वाकडे बॉलिंग मार्क वरती. 48चा चेस आहे, 4 षटकांचा सामना आहे, 12चं रिक्वायर्ड रन रेट आहे. चला लवकरात लवकर आपल्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही संघांना सूचना या पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहा. अजूनही चौथ्या रात्रीचे 2 सामने शिल्लक आहेत या मॅचला वगळता. देवता पण शुभेच्छा दोन्ही संघांना. येणार बोरपाडा अगेन्स्ट नक्षत्र चौधरपाडामध्ये सेकंड इनिंगला होते सुरुवात. बोरपाडा 48च्या चेसला सुरुवात करतात. स्ट्रायकिंग एंड राकेश जाधव आणि बॉलिंग मार्क वरती प्रतीक वाकडे. P1 1:27 मिनिटांनी मध्ये चेंडू कवासला फिल्डर पहिला धक्का दिलाय. प्रतीक वाकडेने बाद होतोय. राकेश खातं धावांचं उघडलं नाही पण खातं विकेटचं उघडलं. राकेश जाधव शून्यावरती बाद. ऑसमचा बाहेर होता चेंडू, त्याला कवच मध्ये लॉफ करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. आउटसाइड एज घेऊन चेंडू शॉर्ट कव्हरला, फिल्डर उपस्थित, त्याच्या हातामध्ये पहिला धक्का. प्रतीकच्या सोबतीला आता बिंदास लसनेचा आगमन होतं ते 3ऱ्या क्रमांकावरती. फार लवकर यावं लागलं बिंदासला, त्याचं कारण शून्यावरती पहिल्या बॉलवरती रॉयल डक्सचा शिकार राकेश. 48चा चेस आहे. येणार बोरपाडा समोर. बॅटिंग ऑर्डर खोलवरती आहे पण सुरुवातीला झटका दिलाय तो प्रतीक वाकडेने. वाईड यॉर्करचा प्रयत्न. बँग ऑन टार्गेट. शॉर्ट बॉल. पहिल्या चेंडूवरती विकेट. सेकंड आपण पाहतोय तो येतोय तो डॉट बॉल. चला आर्ग्युमेंट नको आता अंपायरची प्लीज. कंटिन्यू करा पण या मॅचला. वाईट यॉर्कर डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज प्रतीक. ओहो बेल्स पडल्या. फलंदाज बाद. क्लीन बोल्ड. 1 विकेट. शून्यावरती थे बाद होत असताना फलंदाज बिंदास लसने. लेग स्टिकला हिट चाटून गेला चेंडू आणि त्यामध्ये बेल्स पडली आहे. प्रतीकचं सेलिब्रेशन, कारण खूप सुंदर गोलंदाजी सध्या. ऍक्शन रिप्ले मागे निघाला होता, चेंडूची लाईन मिस केली आणि चेंडू मात्र लेग स्टिकला चाटून फलंदाज बाद. स्वर्गीय काशीनाथ चौधरी स्टँड मध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. नक्षत्र चौधरपाडाचे 2 विकेट नंतर जल्लोष साजरा करण्यात आलेला.
ठीक आपण बघितलं तर आता 1:30 वाजलेले आहेत, 1:30 झालेले आहेत. मात्र प्रेक्षक अजूनही हलत नाही. त्याचं कारण आपल्या गावाप्रती असलेलं प्रेम, क्रिकेट या खेळाप्रती असलेलं प्रेम आणि आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी, आपल्या संघाचा खेळ पाहण्यासाठी हे सर्वजण आताही उपस्थित आहेत. सर्वांचं बालाजी चषक 2024 एवन जोडी विकीजीत चौधरी, निलेशजी चौधरी यांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. प्रतीक तयार, वेग होता इथे, एज थर्ड मॅन फिल्डर येतोय, सिंगल मिळते, पहिली धाव येत असताना बॅटिंग करणाऱ्या येणार बोरपाडासाठी. नामांकित संघ दोन्ही सहसा सामना सोडणार नाहीत. पहिल्या डावाकडे आपण जाऊयात. 25 धावसंख्येची रुबाबदार इनिंग फलंदाज महेंद्र भाकरेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. सो त्याच्या खेळाला उत्तर द्यायचं आता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सध्या प्रतीक. खोला टाकलाय, अपील स्ट्रॉंग, बट इथे आपण पाहतो अंपायरचा इशारा कोणता नाही. सध्या येतो लेग बायचा, चेहऱ्यावरती स्माइल आहे. गोलंदाजी सध्या सुरू आहे. गोलंदाज प्रतीक वाकडे, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग, जखडून ठेवतोय फलंदाजांना. मोठ्या फटक्याची संधी, चान्स दिली जात नाही. खोलात ब्लॉक कॉल. पहिल्या 5 बॉल मध्ये 2 धावा, 2 विकेट. शेवटचा चेंडू, लाईन पाहावी लागेल ते. वेग प्रचंड, लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल, ऍक्शन डी प्ले, एक्स्ट्रा पेस, लेग स्टंपच्या बाहेरून. धावसंख्या आपण पाहतोय सिंगलने पुढे जात असताना 3 वरती. ऑफ साइडला पूल खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला फील्ड, नॉन स्ट्राइकला संधी तर होती, पण इथे त्याने मिसफील्ड केलेले आहे. चेंडूला पहिल्या प्रयत्नामध्ये उचलता आलं नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 48 चेस मध्ये विकेट पडलेल्या 2 आणि बॅटिंग करणाऱ्या येणार बोरपाडाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 4 धावा. 4 for 2 आफ्टर फर्स्ट ओव्हर. येणार बोरपाडा. बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये बनवायच्या धावा 44. अरे पर्याप्त, थांबू नका, मॅचचा रिदम तोडू नका. मोमेंटम सध्याच्या घडीला आपण म्हणू शकतो फिल्डिंग करणाऱ्या नक्षत्र चौधर पाण्याच्या बाजूने. 47 बनवल्यानंतर गोलंदाज अटॅक करत असताना पाहायला मिळाला प्रतीक वाकडे. वाकडेचे सरळ चेंडू स्टंप वरती येत होते, खोला टाकत होता, चान्सच देत नव्हता फलंदाजांना. पहिल्या ओव्हर मध्ये आपण एक वाईट बघितला, एक लेग बाय बघितली, 2 सिंगल बघितला. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपन्न 4-2. अजय कोळी बॉलिंग मार्क वरती आलेले आहेत, सध्या वॉर्म अप करतात. चला आपण जास्त वेळ घेऊ नका. 18 बॉल आणि या मॅच मध्ये 44 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या येणार बोरपाडाला. अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, डॉट येतोय, डॉट बॉल. प्रतीकला आपण पहिल्या षटकामध्ये बघितलं फ्रंटलाईन बॉलर. आता आपण पाहतोय अजय कोळी, आणखी एक डावखुऱ्याचा गोलंदाज आणि एक डावखुऱ्याचा गोलंदाज या बॉलिंग युनिट मध्ये. पायावरती आदळला, हलकीची अपील, हाईट फॅक्टर इम्पॉर्टंट होता. शॉट अगदी आपण बघितलं तर कव्हरचा फिल्डर देखील होता. सिली मिड ऑफला चेंडू, अंपायरचा लेग बायचा इशारा, सिंगल. धावसंख्या 5 वरती. ऍक्शन डी प्ले, ऑफ स्टंपचा फार बाहेर होता चेंडू, अगदी 7व्या स्टंप वरती. धावात 5, लक्ष 48. अटॅक करावा लागेल, कोंडी फोडावी लागेल, कारण पहिल्या 8 बॉल मध्ये एकही बाउंड्री आली नाही येणार बोरपाडासाठी. ओहो, प्राइस विकेट. बूम बूम, प्रतीक स्वस्तामध्ये आउट. ऑलरेडी 2 विकेट पडलेले आहेत आणि प्रतीकचं मैदानावरती असणं फार गरजेचं होतं. या क्षणाला येणार बोरपाडासाठी तिसरा मोठा धक्का बसलाय. अवघ्या धावात 5-3 येणार बोरपाडा.
5ला तिसरा धक्का बसलाय आणि 5व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय धीरज तांदले. व्हीआयपी डाईज सध्या तुम्हाला पाहायला मिळतं. आमचं मॅनेजमेंट टीम आजही हे चेहरे प्रसन्न आहेत, प्रफुल्लित आहेत. आमच्या मॅनेजमेंट मध्ये महत्वपूर्ण भूमिका आहे सर्वांची. जयनुमान क्रिकेट संघ सरोली बी, DY फाउंडेशन, विकी दादा चौधरी, निलेश दादा चौधरी, सरोलीची आमची A1 जोडी, ज्यांच्याद्वारे तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. बालाजी चषक 2024 पुन्हा एकदा वळत्या मॅचच्या दिवशीने 48 धावांचा पाठलाग, 5 धावा आहेत. पूल खेळला, मिसॅमिंग डीपमधून फिल्डर चेंडूच्या खाली, कॅच ड्रॉप. खूप चांगला प्रयत्न होता त्याचा, जवळपास तो पोहोचलाच होता पण चेंडू निसटला. जीवनदान मिळते धीरजला आणि या सिंगलने धावसंख्या पोहोचली जाऊन 6 वरती. स्टील 2 टू गो. 2 चेंडूंचा काही या षटकातील शिल्लक आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर बॉल शिल्लक आहेत ते 14 चेंडू, 42 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणारा एनआर बोरपाडाला. शॉट ऑफ लेन तो डाऊन साइडला दिशा दिली, फार वेगाने चेंडू, लॉंग लेग, सीमा रेषेच्या बाहेर येतो पहिला चौकार. फलंदाज विवेकच्या बॅट मधून. चला चला थांबू नका, खेळ आपण अरियाप. यानंतर आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायच्यात. धावांचा विचार केला आपण तर धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत 10 वरती. स्ट्रेट बॅट, चेहरा उघडलाय, चेंडू लॉंग ऑनला, खूप चांगला प्रयत्न. वा, सुंदर सुंदर असा झेल मिड विकेटला पिंपल नेरचा ऋतिकने आज टिपला आणि इथे फार सुंदर प्रयत्न लॉंग ऑनचा फिल्डर विशाल डाकी. काय सुंदर प्रयत्न होता. 4 धावा त्याने सेव्ह केलेल्या आहेत. जरूर चांगलाच प्रयत्न, झेल देखील तो पकडू शकत होता. पण कसं असतं मैदानाच्या आतमध्ये सीमारेषेच्या जवळ जेव्हा चेंडू येतो, इथून बोलणं तिथून करणं फार इम्पॉर्टंट, खरं तर कठीण असतं आणि महत्वाचं देखील होतं या क्षणाला. बिकॉज ऑलरेडी 3 विकेट पडले, अनेक विकेट पडली असती तर स्ट्रॉंगली कमबॅक असतं 2 षटकांमध्येच. त्या अर्थातच नक्षत्र चौधर पाडाचा 2 षटकांचा खेळ संपन्न. धाव फलकावरती पाहायला मिळतात. त्या 12 विकेट पडलेले असताना 3 बॉल शिल्लक आहेत. 12 मध्ये 36 धावांची गरज आहे एनआर बोरपाडाला. पहिल्या 12 चेंडूंमध्ये 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रतीकचं पहिलं षटक जिथे 4 धावा 2 विकेट, अजय कोळीचं दुसरं षटक 8 धावा 1 विकेट आणि आता 12 मध्ये 36 उरलेले असताना बॉलिंग मार्क वरती आला गोलंदाज रोशन भंडारे. या बॉलिंग युनिट मधला तिसरा डावकऱ्यात असा गोलंदाज आला. धारदार बॉलिंग युनिट आहे नक्षत्र चौधर पाडाकडे. आदरणीय देवा चौधरी साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी रोशन भंडारी यांना 1000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. 12 बॉल 36 ची गरज असताना स्ट्रायकिंग एंडला धीरज. ऑनसाइडला टर्न खेळण्यात आला. स्क्वेअर लेगला फील्ड डीप मध्ये पहिली धाव तर वेगाने पूर्ण करण्यात आलेल्या सेकंडचा प्रयत्न होता पण खूप सुंदर क्षेत्ररक्षण, तितका चांगला थ्रो. सिंगलने धावसंख्या पुढे 13 वरती. बॉल उरलेल्यात 11 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये 35 धावांची गरज आहे नारबोर पाडाला. बॅटिंग ऑर्डर मध्ये राकेश जाधव, प्रतीक तांबले, बिंदास लसने हे 3 टॉप ऑर्डर मधले फलंदाज बाद झालेले आहेत आणि सध्या पार्टनरशिप बिल्ड करत असताना विवेक, धीरज. खोला टाकला होता, लॉफ केला समोर, लॉंग ऑफला फिल्डर आपण पाहतोय. सिंगल तर पूर्ण झालेल्या, सिंगलने तितकासा फरक पडणार नाही. तुम्हाला अटॅक करायचा, मोठे फटके जमवायचे कारण बॉल कमी होत चालले, धावा जास्त उरलेल्या आहेत.
21 रन 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि आपण पाहतोय अर्धातच आता 34 धावांची गरज या मॅच मध्ये. तयार गोलंदाज रोशन भंडारी. पूल केलाय ऑलरेडी. विकेट किपरने भाकीत केलं होतं आणि आता फलंदाजाला जावं लागेल. कॅच आउट. फलंदाज बाद. आदरणीय देवा चौधरी साहेब यांच्याकडून आता विकेट हॅट्रिकला 2000 रुपयांचा रोख पारितोषिक देण्यात येईल. रिप्ले प्रिव्हियस बॉलचा पूलचा फटका फसला आणि सुंदर झेल टिपलाय तो बॅकवर्ड स्क्वेअरलेगचा फिल्डरने. चौथाला आपण पाहतोय धक्का बसलाय तो चौथा आणि नवीन फलंदाज येतोय रवी धुमाळ. धावसंख्या धावफलकावरती 14. 21 तुमच्या समोर आणतोय. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. 34 धावांची गरज या मॅच मध्ये येणार बोरपाडाला. पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहा. काफ्रोबा वेहळे आणि त्यांच्या विरुद्ध यक्षिता पिंपळनेर. एज आहे चेंडू शॉर्ट लेग मध्ये. सिंगल पूर्ण होते इथे. 9 सेकंड थ्रो जरूर आला तर पण त्याच वेगाने फलंदाजी. गुड रनिंग बीट विथ विकेट. सिंगल सोबत धावसंख्या 15 वरती. टाळ्यांचा आवाज येतोय. प्रेक्षक दोन्ही संघाच्या मोठ्या संख्येत आहेत. एका बाजूला चांगली कामगिरी झालेली आहे गोलंदाजांची त्यामुळे टाळ्या येतात. दुसऱ्या बाजूने टाळ्या फलंदाजांना प्रोत्साहन देण्यासाठी. मॅच अजूनही संपलेली नाही. 8 बॉल 33 धावांची गरज आहे येणार बोरपाडाला. 48च्या चेस मध्ये धावसंख्या सध्या आपण पाहत आहोत ती फक्त 15 धावा. गोलंदाज रोशन. ऑन साइडला पुन्हा वावलाय. विकेटला फिल्डर आहेत. अलॉंग दी कार्पेट गेल्यानंतर तुम्हाला सिंगल डबल जास्तीत जास्त मिळू शकतं. ट्रिपल. आता ही स्माइल आहे चेहऱ्यावरती. रात्रीचे ठीक आपण पाहत आहोत 1:45 जरी वाजले असते. 12ला आमच्या शेड्यूलला सुरुवात होते दुपारी आणि इतकी मेहनत गेल्या 4 दिवसांमध्ये आपल्याला संपूर्ण आमच्या मॅनेजमेंटची पाहायला मिळालेली आहे. त्यांच्याच माध्यमातून आपण बालाजी चषक 2024 ही स्पर्धा पाहतोय. वळत मॅचच्या दिवशीने 7 बॉल 32. उडवला इथे मिसॅमिंग. फिल्डर डीप मधून स्क्वेअर लेगचा फिल्डरचा कॉल. फलंदाज बाद. 16ला 5वा धक्का बसलाय. 6 चेंडूंचा काही शिल्लक. 32 धावांची गरज. नवीन फलंदाज लवकरात लवकर या. येस. आणि आता टीम मीटिंग नको. फिल्डिंग करणारी टीम नक्षत्र चौधर पाडा. वेळ कमी आहे. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पुढच्या मॅचचे दोन्ही संघ तयार राहा आपण. चेक चेक. 16ला आतापर्यंत आपण पाहतोय 5 विकेट पडलेले आहेत. सो आता शेवटचं षटक 6 चेंडू आणि या मॅच मध्ये बनवायचा 32 धावा. नवीन फलंदाज मैदानात 7 मध्ये आलाय अनिकेत. हॉट लेंथ हुक केला. लॉंग लेग मध्ये फिल्डर धावतोय. पहिल्या बाउन्स वरती प्रयत्न चांगला पण येतोय विवेकचा बॅट मधून चौकार. सो आता 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 5 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा आहेत. 28. श्रीमान देवा चौधरी साहेब यांच्याकडून गोलंदाज अनिकेत कोहलीसाठी देखील विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक. हरिकेत. पाच बॉल 28. एज आहे मागे. ओहो कॅच ड्रॉप. 9 सेकंडला संधी आहे.
ओ यावेळेला हिट करण्याचा प्रयत्न, मागून बॅकअप येते लॉंग ऑन वरून, एक्स्ट्रा धाव तर मिळाली नाही. येतोय डॉट बॉल, बॉल शिल्लक आहेत आता 4 बॉल 28 धावांची गरज. जवळपास 4 षटकार जरी आले 4 लिगल बॉल वरती तरी धावा बनणार नाही. आता येणार बोरपाडाला. एज आहे इथे फाईन लेग मध्ये, फिल्डर वळण घेतले बॉलने, लॉंग स्टॉपला सीमा पार, चौकार. 3 चेंडू 24, 21 या मॅच मध्ये. काफ्रोबा वेळेने टॉस जिंकला बॅटिंग करण्यासाठी, त्यांच्या विरुद्ध यक्षित 11 पिंपळनेर. तयार आपण लगेचच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. या मॅचचा शेवटचा चेंडू पडला बरोबर, पिंपळनेर तयार राहा. ट्वेंटी 24 धावा, 3 बॉल 24 आणि बनवायच्यात. पुढे हॅमर करण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग, गोलंदाज जज करताय चेंडूच्या खाली, फलंदाज बाद. विवेक शेळके इज गॉन. धक्का 6वा, येणार बोरपाडाला. सुरुवातीला फार खडतर प्रवास करावा लागला टॉप ऑर्डरला. पहिल्या षटकामध्ये प्रतीक वाकडेचं आक्रमण गोलंदाजी मधून, अवघ्या 4 धावा 2 विकेट त्याने काढल्या आणि तिथून प्रेशर क्रिएट त्याने केलं होतं आणि ते प्रेशर रिलीज करू शकले नाही फलंदाज. त्याचमुळे आता धावा उरलेल्या 24 बॉल शिल्लक आहेत 2. हे प्रेक्षक सर्व तुम्हाला सध्या पाहायला मिळत आहेत. हरिभक्त परायण स्वर्गीय मोतीराम चोरगे स्टँड मध्ये, त्याचबरोबर आपण सध्या स्वर्गीय काशीनाथ चौधरी स्टँड पाहत आहोत. समर्थन त्यांचे नक्षत्र चौधर पाडाला. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 2 चेंडूंमध्ये 24 ची गरज असताना हरिकेत बॉलिंग मार्क वरती तयार. ऑफ साइडला मिड विकेटला फिल्डर जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे. सो इथे मिळेल ती 1 धाव, सिंगलने धावसंख्या पुढे जाईल 25. 23 धावांची अजूनही गरज, 1 चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटचा एक चेंडू इथे चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच फाईन लेग रिजनला डाव संपला, मॅच संपली. अभिनंदन. नक्षत्र चौधरपणाने पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली. 47 मधून 48चं टार्गेट ठेवलं होतं आणि हा सामना जिंकलाय 22 धावांच्या फरकाने.